नमस्कार मंडळी, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागात आज आपण बघणार आहोत. सायली आणि अर्जुन दोघंजण बसलेले असतात. तेव्हा सायली अर्जुनला म्हणत असते की सर, आश्रमावरचा स्टे हटला गेलाय ही गोष्ट मधुभाऊंना कळायला हवी, परंतु चुकीच्या पद्धतीने मधुभाऊंना कळू नये, त्यामुळे आपणच त्यांना लवकरात लवकर सांगायला हवं. आणि जर त्यांना ही बातमी चुकीच्या पद्धतीने कळली तर ते अगदी कोसळून जातील. तेव्हा अर्जुन सायलीला म्हणतो की मिसेस सायली, कोसळून तर तुम्ही सुद्धा गेला होतात ना, अगदी चक्कर येऊन पडलात तुम्ही. पण तुम्ही अजिबात काळजी करू नका, कोर्टामध्ये आपण मधुभाऊंना नीट एक्सप्लेन करूयात. आणि कशाला काळजी करताय, तसंही जेलमध्ये त्यांना आश्रमाबद्दल कोणीच सांगणार नाही. हे बघा, तुम्ही अगदी निश्चिंत राहा, मधुभाऊंना आपण वेळ आल्यावर बरोबर सगळं सांगूयात. मिसेस सायली, मला तुमचं म्हणणं पटतंय. ऑब्व्हियसली आपण ज्या घरात इतके वर्ष वाढलोय ते घर जर अचानक असं तुटलं जाणार असेल तर वाईट तर वाटेलच ना. मिसेस सायली, सगळं अजून संपलेलं नाहीये. स्टे उठवण्याची ऑर्डर मी पुन्हा एकदा मागे घ्यायला लावणार आहे आणि तुम्ही काळजी करू नका, आश्रम पाडला जाणार नाही. सायली म्हणते की सर, परंतु मधुभाऊंना जर मला एकदा भेटता आलं असतं ना तरी माझं मन शांत झालं असतं. अर्जुन म्हणतो की मिसेस सायली, हे झालं तुमच्या बाजूने, परंतु मधुभाऊंचं काय बरं? एकदा तुम्ही मधुभाऊंच्या बाजूने सुद्धा विचार करा. मिसेस सायली, हे बघा, काळजी करू नका, आता सगळ्या गोष्टी आपल्याला सॉर्ट करायच्यात. आता फक्त तुम्ही माझ्या बाजूने राहा, मग पुढे काय करायचं ना ते बघतो मी. तर इकडे मैपतने जेलमध्ये कॉल लावलेला असतो एका हवालदाराला, जो हवालदार मैपतचाच माणूस असतो. कारण जेव्हा मैपत जेलमध्ये होता तेव्हा त्या हवालदाराने मैपतला खूप मदत केली होती. फोन घेण्यापासून तर अगदी सगळ्या गोष्टींची सवलत त्याने मैपतला दिली होती. आणि मग मैपतने त्या हवालदाराला आता कॉल केलेला असतो आणि त्याला विचारतो की काय रे मैपत, ओळखतो की नाही का विसरलास? त्यावर हवालदार म्हणतो की अहो साहेब, बोला ना, तुमच्याच फोनची वाट बघत होतो मी. काय झालं, आज खूप दिवसांनी गरिबाची आठवण काढली? मैपत म्हणतो की बरं, मला एक गोष्ट सांग, ते थेरड ज्या जेलमध्ये आहे त्याच जेलमध्ये अजून तू ड्युटीला आहेस ना? हवालदार विचारतो की कोण, मधुकर पाटील ना? हो, मी तिथेच आहे, बोला ना, त्यांचं काय करायचंय? मैपत म्हणतो की त्याचं काही नाही करायचं आपल्याला, त्याला फक्त ना आपल्याला एक निरोप द्यायचा आहे. मैपतने हवालदाराला मधुभाऊंना हे सांगायला लावलेलं असतं की कशा प्रकारे आश्रमाचा स्टे उठला गेलाय आणि त्याचप्रमाणे आता आश्रम पाडला जाणार आहे आणि त्या आश्रमावर आता फक्त आणि फक्त मैपतचा अधिकार आहे. इकडे अर्जुन सायलीला म्हणत असतो की मिसेस सायली, तुम्ही का रडताय बरं? आता मी म्हणतोय ना की सगळ्या गोष्टी व्यवस्थित होतील, तरी सुद्धा तुम्ही रडताय. तेव्हा सायली रडतच अर्जुनला म्हणत असते की सर, अहो आमचं घर पाडलं जातंय, मला सांगा ना की या गोष्टीमध्ये काहीतरी पॉझिटिव्ह आहे का? अर्जुन म्हणतो की हो, मग पॉझिटिव्ह नाही असं कसं म्हणता? आपल्याकडे अजूनही लीगल ऑप्शन्स आहेत आणि मी तसंही चैतन्याला सांगितलंय की लवकरात लवकर कोर्टाची डेट मिळव. तर इकडे मधुभाऊ हे जेलमध्ये झोपलेले असतात, त्यांना गाढ झोप लागलेली असते. आता तो हवालदार तिथे येतो आणि जोर जोरात वाजवत असतो आणि म्हणत असतो की मधुकर पाटील उठा. मग आता मधुभाऊ उठलेले असतात आणि विचारतात की काय झालं? त्यावर तो हवालदार लगेच म्हणतो की अहो काय म्हणून काय विचारता, अहो तुमच्या त्या आश्रमाच्या जागेवरचा स्टे उठला ना. ही गोष्ट ऐकून मधुभाऊंना आता प्रचंड मोठा धक्का बसतो. मधुभाऊंच्या पायाखालची जमीनच सरकलेली असते. पुढे हवालदार म्हणतो की गेला, आता तुमचा आश्रम कायमचा गेला, आता तुमचा आश्रम पाडणार आहे लवकरच आणि तिथं फक्त आता दगडधोंडे शिल्लक राहतील. त्यावर मधुभाऊ म्हणत असतात की नाही, असं अजिबात शक्य नाही, असं होऊच शकत नाही, हे शक्यच नाहीये. हवालदार म्हणतात की अहो ते शक्य केलंय आमच्या मैपत साहेबांनी. आणि हवालदाराच्या तोंडून आता मैपत साहेबांनी असं तोंडून निघून गेलेलं असतं. तेव्हा पुन्हा एकदा हवालदार त्याचे शब्द मागे घेतो आणि म्हणतो की नाही, जाऊ दे, मी तर फक्त तुमच्या प्रेमापोटी तुम्हाला सांगायला आलो. आता लवकरच कोर्टाची तारीख लागेल आणि शिखरेंच्या कंपनीने विकत घेतली आहे ती जागा आणि आता तुमचा आश्रम पाडून तिथं हॉटेल बांधण्यात येणार आहे. त्यावर मधुभाऊ म्हणतात की केस अजून कोर्टात चालू आहे ना, मला माहिती आहे की काही होणार नाही, माझे जावई वकील आहेत, मोठे वकील आहेत, ते नक्कीच या गोष्टीतून आम्हाला बाहेर काढतील, आमचा आश्रम असा ते जाऊ देणार नाही. अहो तो फक्त आश्रम नाहीये हो, तर आमच्या लेकरांचं घर आहे ते. साहेब प्लीज माझं एक काम करा ना, माझ्या मुलीला फोन लावून द्या ना, हवं तर मी तुमच्या समोर हात जोडतो, पण माझ्या मुलीला, माझ्या लेकीला तुम्ही फोन लावून द्या ना. हवालदार लगेचच मधुभाऊंवर ओरडतो आणि म्हणतो की ओ, आता काही पण करायला सांगू नका, त्याची परवानगी नाही मिळणार तुम्हाला. जा बरं, बसा तिथे कोपऱ्यामध्ये, उगाच फोन लावायचं म्हणताय, डोक्याला ताप नुसता, असं म्हणून हवालदार तिथून निघून जातात. मधुभाऊ मात्र मागे रिक्वेस्ट करत असतात की साहेब, मला माझ्या सायलीला फोन लावून द्या ना, साहेब प्लीज मला फोन लावून द्या ना. मधुभाऊ अगदी गयावया करत असतात. मधुभाऊंना खूप मोठा धक्का बसलेला असतो.
हवालदार काही ऐकायलाच तयार नसतो. वरून तो म्हणतो की म्हातारड्या तिथंच गप्प बस, उगाचच काही कामं नको सांगू आता मला करायला. मधुभाऊंना आता काय करावं आणि काय नको अशी सिच्युएशन मधुभाऊंवर आलेली असते, कारण मधुभाऊंच्या जीवावर आघात झालेला असतो. मधुभाऊंनी ज्या आश्रमाला एवढं प्रेमाने बनवलेलं असतं त्याच आश्रमावर आता स्टे आलेला असतो आणि काही दिवसातच तो आश्रम पाडला जाणार असतो. जेव्हा ही गोष्ट मधुभाऊंना समजते तेव्हा मधुभाऊ अगदी मनातून खचून जातात. लवकरात लवकर त्यांना सायलीशी बोलायचं असतं, सायलीशी कॉन्टॅक्ट करायचा असतो. परंतु सायली आणि अर्जुन ठरवतात की जेव्हा कोर्टाची तारीख येईल तेव्हाच ते मधुभाऊंना सांगतील, कारण त्यांना असा डाऊटही नसतो की कोणी त्यांना जेलमध्ये असं काही सांगेल. मधुभाऊ हे मोठमोठ्याने ओरडत असतात की साहेब प्लीज एकदा मला फोन करू द्या. मधुभाऊ आता पूर्ण खचून गेलेले असतात. मधुभाऊंना या गोष्टीची काळजी असते की जर आता आश्रम जर पाडण्यात आला तर माझे लेकरं कुठे जातील, माझे लेकरं कुठे राहतील. मधुभाऊ पुढे हा खूप मोठा प्रश्न निर्माण झालेला असतो. मधुभाऊ खूपच घाबरलेले असतात आणि पूर्णपणे आता खचून गेलेले असतात. तर अर्जुन आणि सायली बोलत असताना चैतन्य तिथे येतो. सायली म्हणते की या चैतन्य भाऊजी, आम्ही तुमचीच वाट बघत होतो, तुम्हाला 100 वर्ष आयुष्य आहे, मला सांगा की कोर्टाची तारीख मिळाली का. चैतन्य म्हणतो की हो, आपल्याला कोर्टाची तारीख मिळाली आहे आणि उद्याचीच मिळाली आहे. अर्जुन म्हणतो की बरं झालं आपल्याला उद्याची तारीख मिळाली. आता आपल्याकडे असा पॉइंट आहे ना की आपण बरोबर आपली बाजू मांडू शकतो आणि आपण कोर्टाला हे पटवून देऊ शकतो की त्या जागेवरचा स्टे हटवला गेला नाही पाहिजे. सायली अर्जुनला विचारते की सर कुठले पॉइंट्स. अर्जुन म्हणतो की मिसेस सायली, या लॉ मधल्या कॉम्प्लिकेटेड गोष्टी आहेत, तुम्ही या सगळ्यामध्ये नका पडू, तुम्ही फक्त माझ्यावर विश्वास ठेवा. चैतन्य म्हणतो की हे मात्र खूप छान झालं आणि अर्जुन आणि सायलीला तो म्हणतो की बरं चला उद्या सकाळी लवकर उठायचंय, मी आता झोपतो. आणि असं म्हणून चैतन्य तिथून निघून जातो. सायलीच्या मनाची तरी सुद्धा घालमेलच होत असते आणि मग ते बघून अर्जुन सायलीला म्हणतो की मिसेस सायली, कायद्यापेक्षा काहीही महत्वाचं नसतं आणि तुम्ही अजिबात काळजी करू नका, उद्या कायदा हा आपल्याच बाजूने उभा राहील, तुम्ही प्लीज शांत व्हा बरं. तेव्हा सायली अर्जुनला म्हणते की सर मला जर मधुभाऊंशी बोलता आलं असतं तर माझं मनही हलकं झालं असतं. आपण निदान मधुभाऊंना भेटू शकत नाही तर आपण निदान. तेव्हा अर्जुन म्हणतो की निदान काय. सायली म्हणते की आपण निदान मंदिरात तरी जाऊन यायचं का. देवासमोर जर हात जोडले ना तर मला खरंच शांत वाटेल. मी एक काम करू का, मी जाऊ का मंदिरात एकटी. तेव्हा अर्जुन म्हणतो की या वेळेत आणि मंदिरात एकटं, हे बघा मी तुम्हाला असं रस्त्यावर जाऊ देणार नाही, तुम्ही काळजी करू नका, मी पण येतो तुमच्यासोबत. सायली म्हणते की चालेल सर. मग अर्जुन आणि सायली दोघंही आता मंदिरात जाण्यासाठी निघतात. इकडे प्रिया ही तिच्या बेडरूम मध्ये बसलेली असते. त्याचवेळी नागराज अगदी नाचत नाचतच तिथे आलेला असतो आणि म्हणत असतो की प्रिया प्रिया बोल बोल, आज तुला काय पाहिजे, तुला कुठे पार्टी करायची, तू फक्त मला सांग. आज मला सांग, पनवेलमध्ये एखादा पब बघू कमी की पुण्याला जायचं, नाहीतर एक काम करूया मुंबईमध्ये जाऊन मस्त डीजे पार्टी करूयात. नाही आता तू फक्त बोल, तू अगदी जे मागशील ना ते तुला भेटणार. तेव्हा प्रिया म्हणते की एक मिनिट, तुम्ही हे सेलिब्रेशन का करताय हे कळेल का मला. नागराज म्हणतो की अगं तुम्ही नाही आपण करणार आहोत हे सेलिब्रेशन. खरं तर तू सेलिब्रेट करायचंय, कारण जी गोष्ट घडली आहे ना ती तुझ्या रिलेटेड आहे. हे बघ, मैपतने जबरदस्त सेटिंग केलंय की आश्रमावरील जागेचा स्टे उठवायचा. मैपतने आता त्या जजलाच हाताशी धरलंय आणि तुला माहितीये का पुढच्या काही दिवसांमध्येच तुमचा तो आश्रम जमीन दोस्त होणार. प्रिया म्हणते की काय सॉलिड न्यूज दिली हो तुम्ही, मला तर माझ्या कानांवर विश्वासच बसत नाहीये. मला तर खूप आनंद झालाय ही गुड न्यूज ऐकून. आणि आता जर मधुभाऊंच्या केसबद्दल, त्या विलासच्या खुनाबद्दल काही पुरावा जर आश्रमामध्ये राहिला असेल तर तो सुद्धा मिटून जाईल. आणि तुम्हाला माहितीये का, मला तर कधी कधी असं स्वप्न पडतं की त्या अर्जुनच्या हाती ना त्या आश्रमाचं CCTV फुटेज लागलंय आणि त्याला स्पष्टपणे दिसतंय की साक्षीनेच विलासचा खून केला होता आणि मी हे सर्व माझ्या डोळ्यांनी बघितलंय. नागराज म्हणतो की ए बावळट, काही पण काय बोलतीयस, तुमच्या त्या आश्रमात साधा TV तरी होता का. अगं तुमच्या त्या आश्रमात साधा TV नव्हता तर CCTV कुठे येणार, काही पण काय बोलतीयस. आणि तू काळजी करू नको ग, त्या आश्रमात काही पुरावे वगैरे नसतील. आता एकदा की तो आश्रमाचा भुईसपाट झाला ना मग तुझी सगळी काळजी निघून जाईल. आता तू फक्त बोल की कुठे सेलिब्रेट करायचं आपण. प्रिया म्हणते की एक मिनिट, आपण नाही, मी जे काही सेलिब्रेशन करायचे ते मी करणार. काय आहे ना, आमचं सेलिब्रेशन हे वेगळं असतं, तुमच्या लोकांसारखं नसतं, तुमच्या अंकल लोकांसारखं ते प्लॅन बिन नसतं. तेवढ्यातच रविराज तिथे येतो आणि म्हणतो की काय मग तन्वी, कसले प्लॅन करतोय तुझा अंकल. तेव्हा प्रिया आणि नागराज दोघंही घाबरतात. नागराज म्हणतो की अरे दादा काही नाही रे, मोबाईलचं प्लॅन बद्दल बोलत होतो, माझ्या मोबाईलचा प्लॅन जरा विचित्र आहे. अरे मी हिला विचारत होतो की कुठला प्लॅन चांगला आहे, तेव्हा ही मला म्हणत होती की आमच्या तरुण लोकांचे प्लॅन वेगळे असतात म्हणून.
आणि तुमच्या अंकल लोकांचे प्लॅन्स हे वेगळे असतात असं म्हणत होती. रविराज म्हणतो की नाही नाही, बरोबर आहे तिचं. मग प्रिया आता रविराजला विचारते की बाबा काय झालं, तुमचं काही काम होतं का माझ्याकडे? रविराज म्हणतो की काही नाही ग तन्वी, मी तुला ही गोष्ट सांगायला आलो होतो की प्रतिमाची सेवा करण्याची संधी आता घालवू नकोस. तू जितकं जास्त वेळ तिच्यासोबत घालवशील तितकं ती तुझ्यावर जास्त प्रेम करेल. प्रिया म्हणते की हो बाबा, मला माहिती आहे आणि तुम्ही काळजी करू नका, मी आता आईचा हात सोडून कुठेही जाणार नाही. रविराज म्हणतो की ठीक आहे, मग आजपासून तू आमच्या खोलीत तिच्यासोबत झोपत जा. गोष्ट ऐकल्यावर आता प्रियाला खूप राग येतो, प्रियाला खूप वैताग येत असतो. मग ती रविराजला विचारते की बाबा, मी जर तिथे झोपले तर मग तुम्ही कुठे झोपाल? रविराज म्हणतो की हे बघ कसं आहे ना तन्वी, जोपर्यंत प्रतिमा या घरामध्ये कम्फर्टेबल होत नाही तोपर्यंत मी तिथे झोपणं मला योग्य काय वाटत नाही. तोपर्यंत वाटलं तर मी गेस्ट रूम मध्ये झोपत जाईल. तेव्हा नागराज म्हणतो की ग्रेट डिसिजन दादा, याला म्हणतात जेंटलमॅन. आणि तू म्हणतोय ते बरोबर आहे बरं का, प्रतिमा वहिनीला आपण असं एकटं नाही सोडू शकत, त्यामुळे आता तन्वीलाच तिच्या खोलीमध्ये झोपावं लागेल. रविराज म्हणतो की हो, आणि तन्वीचा प्रतिमाला आधार सुद्धा वाटेल. हे बघ तन्वी, आता तू प्रतिमाच्या खोलीत झोपतेय म्हटल्यावर तुला काही गोष्टी नीट समजून घ्याव्या लागतील. हे बघ, तू कसलाही खोलीमध्ये आवाज करायचा नाही, लाईट थोडीशी डिमच ठेवायची. खोलीमध्ये असताना जास्त मोबाईलचा वापर करायचा नाही. आणि हो, आवाज तर अजिबातच करू नको हा, कारण कसलाही आवाज झाला की ती लगेच उठते आणि मग पहाटेपर्यंत जागीच राहते. तेवढी काळजी मात्र घे. आणि प्रियाला आता खूप राग आलेला असतो की प्रतिमाच्या खोलीत तिला झोपायला सांगत असतात आणि तेही इतक्या नियम आणि अटींनुसार. प्रियाला तिच्या खोलीत झोपण्याची सवय झालेली असते एकदम बिनधास्तपणे, कारण खोलीचा दरवाजा बंद केल्यावर तिचे काळे कारनामे करायला ती तयार असते. पण आता मात्र प्रतिमाच्या खोलीतच थांबायला लागेल, त्यामुळे आता प्रियाला खूप टेन्शन आलेलं असतं आणि दडपण आलेलं असतं, कारण तिचं स्वातंत्र्य तिच्याकडनं हिरावून घेतलं जात असतं. तर रविराज जेव्हा तिथून निघून जातो तेव्हा नागराज आता मोठमोठ्याने हसायला लागतो आणि तो म्हणत असतो की काय मग, एकटी पार्टी करणार होती ना, कर हा, एकटी पार्टी कर मस्त. अंकल लोकांसोबत तुला पार्टी करायची नव्हती ना, तुझे वेगळे प्लॅन होते, कर आता पार्टी विथ प्रतिमा आंटी. डीजे वगैरे बोलवू का? तेव्हा प्रिया म्हणते की गप्प बसावं, तुमच्या भावाला काय गरज होती? नाही, काय गरज होती मी म्हणते की स्वतःची रूम सोडून तिथे गेस्ट रूम मध्ये जाऊन झोपायची. नको तिकडे आगाऊपणा करत असतो तो. नागराज म्हणतो की अगं काय बोलतीयस तू, स्वतःच्या वडिलांबद्दल असं बोलतीयस काय ग, हे संस्कार केले का आम्ही तुझ्यावर? बरं चला आता मी निघतो, मला पार्टीला जायचंय. गुड नाईट अँड एन्जॉय युअर नाईट असं म्हणून नागराज आता तिथून निघून जातो. परंतु प्रियाचा मात्र खूपच मूड ऑफ झालेला असतो. प्रिया म्हणत असते की काय मी आता त्या प्रतिमासोबत झोपायचं? माझं आयुष्य आहे की हॉरर शो आहे? इकडे अर्जुन आणि सायली दोघंही मंदिरात आलेले असतात. सायली आणि अर्जुन दोघंही आता देवी आई समोर हात जोडतात. सायली देवी आईला म्हणत असते की देवी आई, तू माझ्यासमोर काय उभं केलंयस ग? अगं, मधुभाऊंना सोडवण्यासाठी आम्ही इतकी धडपड करतोय, त्या गोष्टीला तर यश मिळतच नाहीये, परंतु आता माझं घर मला माझ्या डोळ्यांसमोरून जाताना दिसतंय. ते घर ज्यात मी लहानाची मोठी झाले, हसले, खेळले, बागडले, रडले. खरंच देवी आई, ते घर माझ्यासमोर नाहीसं होईल का ग? नाही देवी आई, माझा तुझ्यावर पूर्णपणे विश्वास आहे की तू असं कधीच होऊ देणार नाहीस. माझा तुम्हा दोघांवर पूर्ण विश्वास आहे, तुझ्यावर आणि अर्जुन सरांवर. मला खात्री आहे की तुम्ही दोघंही माझं घर मला पुन्हा परत मिळवून द्याल. आणि इतरांसाठी जरी तो एक आश्रम असला ना, तरी माझ्यासाठी ते एक मंदिरच आहे, जिथे निराकारांची हाक ऐकली जाते, जिथे माया आणि ममता मिळते, आधार मिळतो. आणि अशा माझ्या मंदिराला तू काहीच होऊ देणार नाही. सायलीला आपल्याबद्दल इतका विश्वास आहे हे बघून अर्जुनला खूप छान वाटत असतं आणि तो सायलीकडेच बघत असतो. सायली देवी आईला म्हणत असते की जर त्या मंदिराच्या एका विटेला जरी हात लागला तरी सुद्धा मी मधुभाऊंकडे कोणतं तोंड घेऊन जाऊ ग? आणि मग आम्ही जे काही प्रयत्न करू ते सगळे वाया जातील. आणि देवी आई, आमच्या कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचा तरी काय उपयोग झाला ग? इकडे प्रिया आता ब्लँकेट उशी घेऊन निघालेली असते. तेव्हा नागराज तिला थांबवतो आणि म्हणतो की इकडे कुठे चालली? तुझ्या आईची खोली इकडे कशाला चालली आहेस? प्रिया म्हणते की पाणी घ्यायला चालले. नागराज म्हणतो की हो का, मग पाणी घे आणि आईसाठी पण पाणी घेऊन जा. आजपासून तुला रोज रात्री तिकडेच झोपायचंय, त्यामुळे तिची मनोभावे सेवा कर. कधी जर तुला तिचे पाय दाबावे लागले तर पाय दाब, त्याच्यानंतर तिच्या गोळ्या वगैरे व्यवस्थित देत जा. सगळं काही अगदी व्यवस्थित कर. आणि हो, आईला अजिबात त्रास द्यायचा नाही हा. नाही म्हणजे मी पण थांबलो असतो तुझ्या सोबतीला, पण काय आहे ना, मला पार्टीला जायचंय. बाय द वे, पार्टीवरून येताना तुझ्यासाठी काही घेऊन येऊ का? काही डेझर्ट वगैरे आणू का? शेवटी तू माझी लाडकी पुतणी आहेस ग. प्रिया नागराजला म्हणते झालं तुमचं, झालं का मग आता निघायचं मग?
अहो पार्टीला जायचंय ना तुम्हाला, जा मग लवकर जा. तेव्हा नागराज म्हणतो की येस येस, मला उशीर होतोय, मला निघावंच लागेल. तू तुझी कंपनी एन्जॉय कर, मी माझी पार्टी एन्जॉय करतो. बाय प्रिया, असं म्हणून नागराज आता तिथून निघून जातो. तर प्रियाला खूप राग येत असतो. नागराज मस्त पार्ट्या वगैरे करत असतो आणि प्रियाला प्रतिमा शेजारी झोपावं लागणार असतं. प्रिया आता प्रतिमाच्या रूममध्ये आलेली असते. प्रतिमाला ती म्हणते की आई, मी आले हा तुझ्यासोबत झोपायला. तेव्हा प्रतिमा प्रियाशी हसते. प्रिया आता बेडवर येते, तिचं पांघरून वगैरे टाकते. तर प्रतिमा मात्र खाली झोपणार असते. प्रतिमाने तिचं अंथरूण खालीच अंथरलेलं असतं आणि मग त्यावर प्रतिमा लगेच झोपून घेते. प्रिया प्रतिमाला गुड नाईट करते. प्रतिमा मान डोलावते आणि झोपून घेते. प्रियाला खूप राग येत असतो. प्रिया मनाशीच म्हणत असते की काय आहे हे सगळं, आता मला रोज या अर्ध्या मेंदूच्या बाईसोबत झोपावं लागेल. आता मी काय करू, हे सगळं स्वतःहून मी ओढून घेतलंय. मला आता असं काहीतरी करावं लागेल की प्रतिमा मला स्वतः म्हणेल की तू या खोलीमध्ये झोपू नकोस आणि तू बाहेर जा म्हणून. आणि जर असं झालं तर मग मात्र किल्लेदार तर काहीच करू शकणार नाही. इकडे अर्जुन आणि सायली देवी समोर उभे असताना सायली अर्जुनला म्हणत असते की बघा ना सर, आज देवी आई सुद्धा काहीच उत्तर देत नाहीये. मग अर्जुन म्हणतो की देवी आई कधी काही करते का, ती डायरेक्ट करूनच दाखवते. ती म्हणते की हो ना, मग सर तुम्ही आमचं घर पुन्हा एकदा परत मिळवून द्याल ना. तुम्ही देवी आईच्या साक्षीने वचन द्या, मला वचन द्या की तुम्ही आमचं घर आम्हाला परत मिळवून द्याल. सांगा ना सर, तुम्ही घर आम्हाला परत मिळवून द्याल ना, वचन द्या मला तसं. हो सर प्लीज काहीतरी बोला ना, काहीतरी सांगा ना. माझ्या जर घराला काही झालं तर माझा जीवच जाईल. प्लीज सर द्या ना मला वचन. तुम्ही आश्रमावरचा स्टे पुन्हा एकदा परत घ्याल. सायली खूपच केविलवाने अर्जुनला हे सगळं म्हणत असते. तेव्हा अर्जुन सायलीच्या हातामध्ये हात देतो आणि सायलीला ठामपणे तो सांगतो की काळजी करू नका मिसेस सायली, आश्रमाला काही होणार नाही आणि मी तुमच्या आश्रमाला काही होऊ देणार नाही. तुमचं घर जसं होतं त्याचप्रमाणे ते तुम्हाला परत मिळेल. त्या घराला मी अगदी काहीच होऊ देणार नाही मिसेस सायली, मी तुम्हाला तसं वचन देतो. अर्जुनने सायलीला असं वचन दिलेलं असतं, त्यामुळे सायलीला खूपच आनंद होतो. ती प्रेमानेच अर्जुनकडे बघत असते. मग त्यानंतर अर्जुन आणि सायली दोघंही पुन्हा एकदा देवी आईला नमस्कार करतात. अर्जुनने जेव्हा देवी आईसमोर डोळे मिटलेले असतात तेव्हा सायली अर्जुनकडेच बघत असते आणि तिला खूप आनंद झालेला असतो की अर्जुनने तिला वचन दिलंय, त्यामुळे आता तिच्या आश्रमाला काहीही होणार नाही अशी आता तिला खात्री वाटू लागते. अर्जुन सर आहेत म्हटल्यावर सगळ्या गोष्टी सांभाळून घेतील, आता मला कसलंही टेन्शन नाही. अर्जुन सर नक्कीच आता त्या मैपतला चांगला धडा शिकवतील आणि आश्रमावरचा स्टे पुन्हा एकदा घेतील अशी सायलीला आता खात्री वाटू लागते आणि त्यामुळे आता ती बिनधास्त झालेली असते. तर मित्रांनो, आजचा हा भाग इथेच संपतो. पुढील भागात आपल्याला बघायला मिळणार आहे. कोर्टाने आता सगळ्यात मोठा निर्णय दिलेला असतो. कोर्टातील जज साहेब म्हणतात की ऑर्डर. मैपत शिकरे यांना आश्रमातील जागा, आश्रम हा जमीनदोस्त करण्याची परवानगी देत आहे. हे ऐकल्यावर आता सर्वांना खूप मोठा धक्का बसतो. जजने हे स्टेटमेंट दिलेलं असतं, त्यामुळे सर्वजण आता खूपच घाबरलेले असतात. आता जो जज असतो शेवटी तो मैपतचाच माणूस असतो आणि मैपतने आमदाराच्या मदतीने त्याला खिशात घातलेलं असतं, त्यामुळे तो जज पूर्णपणे मैपतच्या बाजूने असतो आणि त्याने मैपतच्या बाजूने रिझल्ट दिलेला असतो. मैपतच्या बाजूने त्याने निकाल देऊन सांगितलेलं असतं वात्सल्य आश्रम जमीनदोस्त करण्याचा म्हणजे पाडण्याचा मैपत शिकरे यांना पूर्ण अधिकार आहे आणि ते आता त्यांची जागा पुन्हा एकदा मिळवू शकतात. आता त्यांच्या जागेवर कुठलाही स्टे राहिलेला नाहीये, त्यांच्या जागेवरचा स्टे उठवण्यात आलाय, त्यामुळे मैपत मात्र खूपच आनंदी असतो. मैपत आणि साक्षीचं स्वप्नच पूर्ण झालेलं असतं. ज्या दिवसाची ते एवढे दिवस वाट बघत असतात तो दिवस आज आलेला असतो. आश्रमावरचा स्टे हटलेला असतो, त्यामुळे मैपत आणि साक्षी दोघंही खूपच खुश होत असतात. परंतु त्यावेळी अर्जुनलाही खूप मोठा धक्का बसतो की आपण एवढे सगळे मुद्दे मांडून सुद्धा जज साहेबांनी मैपतच्या बाजूने का निर्णय दिला. अर्जुनला माहीत असतं की हे सगळं लीगल नाहीये, तरी सुद्धा हे सगळं होतंय, यामुळे अर्जुन खूप चिडलेला असतो. सर्वात जास्त वाईट वाटलेलं असतं ते सायलीला खूप वाईट वाटलेलं असतं की आता तिचा जो आश्रम आहे तो आश्रम आता तिचा राहिलेला नसतो, एका क्षणात तो मैपतचा झालेला असतो. जेव्हा जज साहेब सांगतात की आश्रमावरचा स्टे आता उठवण्यात आलेला आहे आणि मैपत आणि साक्षी शिकरे हे दोघंही आता त्या आश्रमावर काही करू शकतात आणि आश्रम जमीनदोस्त सुद्धा करू शकतात, तेव्हा मात्र मधुभाऊ पूर्णपणे खचून गेलेले असतात आणि मधुभाऊंना तिथेच विटनेस बॉक्समध्ये जरा चक्कर येते. सायली लगेचच मधुभाऊंकडे धावत जाते. मधुभाऊंना ती म्हणते की मधुभाऊ काय होतंय तुम्हाला. मधुभाऊंना चक्कर येत असते. सायली खूपच घाबरलेली असते. तर मैपत जज साहेबांना म्हणत असतो की थँक्यू सो मच माय लॉर्ड.
मग आता अर्जुन पुढचा मुद्दा जज साहेबांना सांगतो की जज साहेब, तुम्ही ज्या आश्रमाचा स्टे उठवायला सांगताय, तुम्ही जो आश्रम जमीनदोस्त करायला सांगताय, त्या आश्रमामध्ये एक खून घडलाय आणि ज्या जागेवर खून घडलाय ती जागा उद्ध्वस्त करण्याची परमिशन तुम्ही कशी काय देऊ शकतात? मला पुरावा शोधण्यासाठी 1 दिवस हवाय आणि तो 1 दिवस मला तुम्हाला द्यावाच लागेल. आणि जज साहेब, हे मी नाही तर कायदा सांगतोय. ही गोष्ट जेव्हा अर्जुन ठामपणे आता जजला सांगतो तेव्हा जजही घाबरलेला असतो, कारण शेवटी त्याचा प्रश्न हा नोकरीचा असतो, शेवटी त्याच्या जॉबचा प्रश्न असतो. त्या जजला माहीत असतं त्याने चुकीचा निकाल दिलाय, हे जज साहेबला माहीत असतं. आणि अर्जुन जेव्हा कायद्याने बोलायला सुरुवात करतो की तिथे खून झालाय आणि खून घडलेल्या ठिकाणी आपण आणि जिथे खून घडलाय ती गोष्ट आपण डिस्ट्रॉय करू शकत नाही, तर तुम्ही आश्रम कसा काय जमीनदोस्त करू शकतात? असं जेव्हा अर्जुन त्यांना विचारतो तेव्हा जज साहेब आता घाबरलेले असतात आणि जज साहेबांना आता काय करावं आणि काय नाही कळत नाही. त्यामुळे मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं की आता जज साहेब परवानगी देतील का? त्यामुळे मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं की जज साहेब अर्जुनला 1 दिवसाची परवानगी देतील का? अर्जुनला 1 दिवस पुरावे शोधण्यासाठी देतील का? आणि त्या 1 दिवसामध्ये मेन म्हणजे अर्जुन पुरावे शोधू शकेल का? या सगळ्या गोष्टी बघणं खूपच रंजक ठरणार आहे. तर सायलीला सुद्धा अर्जुनकडून खूप अपेक्षा आहे आणि अर्जुनने सुद्धा जज साहेबांना चांगला धडा शिकवलेला आहे. सो फ्रेंड्स, इफ यू लाईक माय व्हिडिओ, प्लीज डू सबस्क्राईब, शेअर अँड कमेंट. थँक्यू.